बातमी कोकणात आहे। रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या खात्याचा बुलडोझर चालवण्यात आलेला आहे आणि अनधिकृत बांधकामं भुईसपाट करण्यात आली। या धडक कारवाईनंतर रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी नितेश राणे यांच्या समर्थनार्थ अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले। हिंदू योद्धा म्हणून नितेश राणे यांचा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळे या बॅनरची सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। पाहूया। मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर मत्स्य खात्याचा बुलडोझर चालला आणि या ठिकाणची असलेली अनधिकृत बांधकामं भुईसपाट करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर आता रत्नागिरीत नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागलेले आहेत। सध्या हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत। रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी हे बॅनर्स लागलेले आहेत। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या मारुती मंदिर या परिसरामध्ये आहोत आणि या मारुती मंदिर परिसरातील हा बॅनर्स आपण पाहतोय। नितेश राणे यांचा भव्य असा फोटो या बॅनर्सवरती आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील फोटो आहेत आणि या बॅनरवरचा मजकूर जो आहे तो विशेषतः लक्षवेधी ठरताना पाहायला मिळतोय। देश आणि राज्याच्या सागरी सीमा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य म्हणून हवे हिंदुत्ववादी सरकार, हिंदू योद्धा असा मजकूर यावरती आहे। त्याचप्रमाणे मंत्री नितेश राणे यांचा चढला पारा, अनधिकृत बांधकामांना नाही थारा, ही टॅगलाईन देखील विशेष लक्षवेधी ठरत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी म्हणजे अनेक दशके रखडलेली स्वच्छता मोहीम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद समस्त रत्नागिरीकर असा अभिनंदनाचा बॅनर जो आहे तो या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे पाठीमागे बुलडोझर देखील आहे आणि एकूणच जर आपण सध्या पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्ष मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामं जी आहेत तर ती चर्चेचा विषय ठरत होती आणि मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीचा दौरा केला होता आणि त्यानंतर त्यांनी ही अनधिकृत बांधकामं पाडण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार ही अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली आणि त्या मुदतीनंतर अखेर बुलडोझर या ठिकाणी फिरवण्यात आला आणि त्यानंतर आता जे रत्नागिरी शहरात नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागत आहेत ते सध्या चर्चेचा विषय ठरलेले पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।